असा पनीर घोटाळा जर तुया पाहुण्याले खाऊ घातला ना बाई, तर त्याला घरचे पाहुणे ना तुया तारीफचा ना डोंगरच बांधतीन बरं आहे ना. एक तर हे रेसिपी सुरतची फेमस रेसिपी आहे ना. एकदम कमी वेळात हे बनून जाते, मस्त लवकरात लवकर बनते. फक्त काय 10 मिनिटात हे रेसिपी बनून जाते आहे ना. पण कमी टाईम लागते, पण पाहुणे ना तारीफच करून जाते बरं, एवढी गॅरंटी आहे आपली आहे ना. एवढी जबरदस्त होते ना हे चवीले की पाहुणे ना बोटं चाटून तर खातीनच खातीन, पण ताट बी चाटून खातीन आहे ना. अशी हे मस्त जबरदस्त अशी पनीर घोटाळा रेसिपी होऊन जाते. तर चला मित्रांनो, वेळ न करता मस्त रेसिपी स्टार्ट करू. तर नमस्कार मित्रांनो, शीतल रेसिपी विदर्भमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे मित्रांनो. तर चला आता मस्त वेळ न करता मस्त रेसिपी स्टार्ट करू. काय जबरदस्त भन्नाट अशी चवीले खतरनाक लागते ना, काय सांगू तुम्हाला. फक्त तुम्ही एकदा ट्राय करा. तर त्यासाठी काय केलं, मस्त एक मी कांदा घेतला. कांदा ना मस्त मोठा घेतला आहे ना. तुम्ही 2 कांदे बी घेऊ शकतात. जास्त कांदे जर असले ना तर एक नंबर हे मस्त भाजी होऊन जाते पनीर घोटाळा. तर तुम्ही 2 घेऊ शकता, 3 बी कांदे घेऊ शकता आहे ना. तर एक मी मस्त मोठा कांदा घेतला. कांदा मस्त आपल्याला बारीक काटून घ्यायचा आहे बरं, बारीक कापून घ्यायचा आहे कांदा, कारण आपण याची पेस्ट काही करून नाही राहिलो. तर म्हणून कांदा हा ना मस्त बारीक करून घ्यायचा. तर आता मी मस्त कांदा बारीक करून घेतला. त्यासोबत ना मस्त 2 टोमॅटो घ्यायचे. टोमॅटो पण मस्त बारीक कापून घ्यायचे. मस्त बारीक कापल्यानंतर आहे ना ते बातच होऊन जातात, शिजून जातात. त्यासाठी ना टोमॅटो मस्त बारीक कट करून घ्यायचे. 10 ते 12 मस्त लसूण पाकळ्या घेतल्या. एक अद्रकचा तुकडा घेतला. मस्त खलबत्त्यात ठसठस ठेसून घ्यायचा आहे आपल्याला. लसूण जर चांगला जास्त घेतला ना तर हा एक नंबर असा पनीर घोटाळा बनवून आपल्याला तयार होते. झक्काच बिलकुल आहे ना. तर मस्त आपला लसूण अद्रक मस्त कुटून झालेली आहे. आता काय करायचं, मस्त एक पनीर घ्यायचं. मी इथं ना 250 ग्रॅम पनीर घेतलं आणि मस्त खिसणीनं आहे ना खसखस मस्त खिसून काढलं आहे ना. असं आपल्याला खिसून काढायचं आहे. तर चला आता मस्त तडका मारू. इथे ना मी 1 चम्मच मस्त बटर घेतलं. बटर घेतल्यानंतर याच्यातनी ना आपल्याला तेल ॲड करावं लागते. बटर आणि तेल हे मिक्स करून मस्त आपल्याला झक्कास असा तडका मारून घ्यावा लागते. तर इथं मी 4 चम्मच असं मस्त तेल घेतलं आणि आता 1 चम्मच मस्त जिरं टाकू. जिरं मस्त तडतड करायला लागलं ना तर मस्त कांदा द्यायचा. मस्त टाकून कांदा ना आपल्याला मस्त व्यवस्थित होऊ द्यायचा आहे ना. मित्रांनो, तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकन जरूर दाबा, ताकी जे बी मी व्हिडिओ टाकेल ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पयत येऊन जातील, कुठे न थांबता. तर आता ना मस्त लसूण अद्रकची पेस्ट आपण टाकून देऊ, ते बी मस्त व्यवस्थित होऊ देऊ. तर आता मस्त टोमॅटो टाकून घेऊ. टोमॅटो बी मस्त आपल्याला शिजून घ्यायचं आहे या तडक्यामध्ये आहे ना. तर टोमॅटो लवकरात लवकर शिजले पाहिजे म्हणून ना थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं, ताकी लवकरात लवकर टोमॅटो कांदा होऊन जाते आहे ना. तर आता मस्त तिखट मीठ घालू. तर 1 चम्मच मी हळद घेतली. 2 चम्मच मी मस्त लाल तिखट मिरची पावडर घेतली. 2 चम्मच मस्त पनीर मसाला टाकला आहे ना. आणि आत्ता चवीनुसार मीठ घालायचं आहे, कारण थोडंसंच मीठ घालायचं आहे. पहिले बी मीठ टाकलं होतं आहे ना. तर मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आता. आणि एकजीव झाल्यानंतर थोडंसं पाणी ॲड करून ना मस्त फिरून घ्यायचं आहे. 5 मिनिट मस्त खतखत शिजल्यानंतर ना पूर्ण हा मसाला ना एकजीव होऊन जाते. तर तुम्ही बघू शकता तेल एका साईडला झालं. पनीर ना मस्त या मसाल्यातनी आपण टाकून घेऊन मस्त थोडंसं मसाल्यातनी होऊ देऊ. आणि हा झांबला धनिया आहे ना, या झांबल्या धनियाला बी मस्त फेकून मारू पनीरवर. आणि मस्त चिमूटभर ना मस्त कस्तुरी मेथी बी आपण टाकून देऊ आहे ना. आणि मग आता काय करायचं, मस्त बिलकुल मिक्स करून घ्यायचं. पूर्ण भाजी मस्त मिक्स करून घ्यायची पनीर घोटाळा. आणि काय जबरदस्त हा पनीर घोटाळा होते ना, काय सांगू तुम्हाला आहे ना. असा मन लावून तडका मारा लागते ना भाजीला, माहीत आहे का, की 4-5 घरापर्यंत वास गेला पाहिजे. आणि डायरेक्ट बाई मस्त घरी येऊन विचारलं पाहिजे, काय केलं तर माय भाजीले, लय वास सुटला होता भाजीचा. अशी भाजी बनवावं लागते आहे ना. तर थोडं मस्त पाणी ॲड करून ना आपल्याला हा पनीर घोटाळा मस्त करून घ्यायचा आहे. तर बाई याच्यात काही पाणी जास्त टाका नाही लागत बरं, नाही तर देशील माय भदभद पाणी टाकून आहे ना. जास्त पाणी काही टाका नाही लागत. थोडंसं मस्त एखादा गिलास जरी पाणी टाकलं ना तरी बस आहे, कारण हे पनीर घोटाळा ना जास्त ढमढम पाणी काही या पनीर घोटाळ्याला नसते. तर चाल बाई, मस्त काय जबरदस्त अशी पनीर घोटाळा भाजी आपली तयार झाली. चाल बाई, आता पाहुण्याला जेवण देतो आणि मस्त पोटभर खाऊ घालतो आहे ना. तर मस्त चला आता मस्त सर्व करून घेऊ. अशाच मस्त नवनवीन झणझणीत रेसिपी पाहायसाठी ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. शीतल रेसिपी विदर्भ या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, हा पनीर घोटाळा आहे ना, ही रेसिपी तुम्ही पोळीसोबत बी खाऊ शकता. पण याच्यापेक्षा बी ना पावसोबत जर तुम्ही खासाल ना एक नंबर अशी टेस्ट येते बरं, भन्नाट आहे ना. वरून थोडासा धनिया आणखीन फेकून मारायचा डेकोरेशनसाठी आहे ना. आणि तुम्ही बघू शकता हे मस्त पाव ना मी मस्त बटरमध्ये थोडेसे फ्राय केले आणि त्या पावसोबत काय जबरदस्त टेस्ट येते ना. तुम्ही ट्राय नक्की करा आहे ना. आणि मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर प्लीज व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रात शेअर करा, शेजारी पाजाराला बी शेअर करा. आणि तुम्ही सांगा कमेंट करून की कसा हा पनीर घोटाळा झाला म्हणजे आहे ना.
कमेंट करत जावा तुम्ही. कमेंट जर केली ना तर मला बी ना आणखीन चांगले चांगले मस्त व्हिडिओ मी तुमच्या पुढे प्रस्तुत करणार आहोत. तर मित्रांनो, आजची रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू. परत भेटू एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा, असेच आपले व्हिडिओ पाहत राहा. तर बाय मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, आहे ना. बाय सर्वांना.